नमस्कार मित्र, कोरोनाच्या या महाभयंकर संकटामध्ये लॉकडाऊनमध्ये तुम्ही नक्कीच वैतागला असाल. मात्र आपला हा वैताग घालवण्यासाठी आम्ही काही कवी मित्र आणि मैत्रिणी आपल्यापर्यंत एक काव्य मैफिल, ऑनलाईन काव्य मैफिल घेऊन आलो आहोत. आमच्या काव्य मैफिलीचं नाव आहे लॉकडाऊनची दरी तरी कविता आपल्या दारी. खरं म्हणजे कविता म्हटलं तर शब्दांची गुंफण, मनाच्या भावना आणि तुमचा काल्पनिक विहार असतो. ह्याच कवितेच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करण्यासाठी प्रथमच आपल्या पुढे येत आहेत निलजे गावचे सुप्रसिद्ध कवी, ज्यांना सच्चा माणूस असं म्हटलं जातं. आणि खरोखरच निलजे गाव म्हटलं की लोकगीतं आणि कोलीगीतांचं माहेरघर. आणि या निलजे गावात गेली 20 ते 25 वर्ष साहित्याची सेवा करणारे आम्ही ज्यांना गुरुस्थानी म्हणतो असे सच्चा माणूस कवी सुनील पाटील. तर ऐकूया कवी सुनील पाटील आपल्याला काय सांगतायत. नमस्कार, मी कवी सुनील पाटील, निलजेगाव, डोंबिवली. मी आपणासमोर माझी एक आगरी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे सच्चा माणूस. आपल्याला सुद्धा नक्की आवडेल. तेव्हा मला लगीन करायचा होता. गेलो एक ठिकाणी पोर बघायला. तिथं पोरीचे बापासनी मला विचारला, बाला कामाबी मला कुठं जातस? मिनी सांगला, बापासनी जाम कमवून ठेवल्यान पैसे, सध्या तरी त्याच्यावर करतोय आयसं. लगीन झाल्यावर बघेल कामाचा. आपण एकदम सच्चा माणूस, खरा त्या संगला, काही चुकला ग माझा. मग पोरीचे मामासनी विचारला, बाला काय सत्संगाला वगैरे तुम्ही जाता का? मी सांगला, सत्संगाला तर जातो, पण काय येताना रस्त्याला लागतो शालू बार. तिथे बसलेले असतात माझे मैतर. त्याने आवाज दिल्यावर थांबावंच लागतो. त्यांना सोडून निघायचं बरा नाही ना वाटत. मग कंपनी द्यायला बसतो जुरुकसर. आपण एकदम सच्चा माणूस, खरा त्या संगला, काही चुकला ग माझा. मग पोरीचे काकासनी विचारला, बाला कामाला तर ना, मग काही हुन्नर आहे का जवळ? मी सांगला, हुन्नर? मग आपल्या अंगात हुन्नर आहे, पण ते जाकपाट रोजच होतो असा थोडा आहे. कधीतरी पॉईंट होतात पटापट, नाहीतर मग लाखाचे होतात 12,000. शेवटी ती 52-35 माझा थोडाच ऐकतील. आपण एकदम सच्चा माणूस, खरा त्या संगला, काही चुकला ग माझा. मग पोरीचे भावासनी विचारला, तुम्ही आधी क्रिकेटचा सीझन आहे, मग काय क्रिकेट वगैरे खेळता का? मी सांगला, क्रिकेट शाळेत तर नाही, पण ते IPL मॅचची मला जाम आवड. पण आपला लक्ष सगळा असतो ते चिअर्स गर्ल नाचतात तिकडं. बाकी आपण काय बघतच नाही. आपण एकदम सच्चा माणूस, खरा त्या संगला, काही चुकला ग माझा. आपण बोलतो ना, कलियुगाला सत्याला नाही कोणी किंमत देत. माझा काय वेगळा थोडा झाला, मला कोणी पोरच दिली नाही. मग काय आपण बिंदास, एकटा जीव सदाशिव. बापाशे पैशावर करतोय ऐश आणि राहतो आपला आरामात, घेऊन भरपूर खिशात कॅश. आपण एकदम सच्चा माणूस, खरा त्या संगला, काही चुकला ग माझा. थँक्यू. सुंदर अशा या कवितेनंतर मित्रांनो आपण जाऊया पुढच्या कवितेकडे. खरं सांगायचं तर पुढचे जे कवी आहेत ते कवी महाराष्ट्राचे लाडके कवी आहेत. कवी किरण असं नाव ऐकलं नसेल असं कुणीही काव्य श्रोता, साहित्य नक्कीच या ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रात नसेल असं मला तरी वाटत नाही. कवी किरण यांनी आपल्या आयुष्यात अनेक कविता, अनेक गीतं
अनेक गझला लिहिल्या, नक्कीच त्यापैकी एक गझल मी आज या ठिकाणी या काव्य मैफिलीमध्ये आपल्यापर्यंत सादर करणार आहेत. कवी किरण म्हटलं तर एक सहृदय व्यक्तिमत्व आणि एक सृजन मनाचे कवी. तर बघूया ह्या सृजन मनाच्या कवींनी आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कुठली गझल या ठिकाणी आणलेली. तर ऐकूया पुढचे कवी कवी किरण यांना. सब कहे ये नज्म ये शायरी कमाल है, सब कहे ये नज्म ये शायरी कमाल है, उनसे मैं कहूँ कि ना जहन में ये सवाल है कि हर लफ्ज़ में छुपा हुआ तेरा ही तो ख्याल है, मलाल है निहाल है मगर तेरा ख्याल है, हर लफ्ज़ में छुपा हुआ तेरा ही तो ख्याल है, ख्याल है तेरा मगर छुपा है इसमें दर्द भी, ख्याल है तेरा मगर छुपा है इसमें दर्द भी, मुस्कुराहटों के बीच हरा भरा है ज़ख्म भी, मुस्कुराहटों के बीच हरा भरा है ज़ख्म भी, दिल में फिर भी जश्न है, दिल में फिर भी जश्न है, एक तरफा इश्क है, एक तरफा इश्क है, न फिक्र थी जहान की न वक्त का हिसाब था, हसरतें अजीब थी अजीब सा रुबाब था, कि दिल को जिससे काम था तेरा ही एक नाम था, कि दिल को जिससे काम था तेरा ही एक नाम था, जहाँ जहाँ तेरा बसर वही मेरा मुकाम था, हमने तो सजा लिया आशिकाना ख्वाब था, हमने तो सजा लिया आशिकाना ख्वाब था, एक तरफा ही सही इश्क बेहिसाब था, इश्क बेहिसाब था, न तुमको रास आए हम न हमारी जिद थी तुम, न तुमको रास आए हम न हमारी जिद थी तुम, ख्वाहिशों के सिलसिलों को मिल गया एक और गम, ख्वाहिशों के सिलसिलों को मिल गया एक और गम, इस हसीन दर्द को भी एक रूहानी शायरी में इत्र वाले कागज़ों पर लिख दिया है डायरी में, सुबह अभी भी चल रही है शाम अब भी ढल रही, सुबह अभी भी चल रही है शाम अब भी ढल रही, आँख के चिराग को तेरी कमी है खल रही, आँख के चिराग को तेरी कमी है खल रही, अधूरे इश्क की नज़र कलम को ये मिला हुनर, अधूरे इश्क की नज़र कलम को ये मिला हुनर, है तेरी इनायतें शोहरतों का ये सफ़र, है तेरी इनायतें शोहरतों का ये सफ़र, कहानियों में भी मेरी, कहानियों में भी मेरी प्यार वाला चांद है, आसमानी रंग है, समुंदरों की प्यास है, पतझड़ों के फूल है, जीने की मिठास है, दिल की घर की बात है, चाहतों की आस है, मुस्कुराते अश्क है और अधूरा इश्क है, मुस्कुराते अश्क है और अधूरा इश्क है, ठीक था मैं ठीक हूँ दिल ज़रा बीमार है, ठीक था मैं ठीक हूँ दिल ज़रा बीमार है, इब्तिदाए इश्क की अनसुनी पुकार है, इब्तिदाए इश्क की अनसुनी पुकार है, ना नींद ना करार है सुकून भी फरार है, ना नींद ना करार है सुकून भी फरार है, गजब का ये खुमार है कि अब भी तुमसे प्यार है, गजब का ये खुमार है कि अब भी तुमसे प्यार है, कि अब भी तुमसे प्यार है. तर मित्र, कवी किरण यांच्या जबरदस्त गझल नंतर आपण जाणार आहोत पुढच्या कवितेकडे. पुढची कविता, ही कविता आपल्यापर्यंत घेऊन आलेले वळगावच्या कवयित्री नेहा वैभव पाटील. खरं म्हणजे नेहाजी या भिवंडी भूषण, डोंबिवली भूषण कवी सुरेश मुकादम यांच्या कन्या आहेत. आपल्या वडिलांकडून हा कवितेचा वारसा घेऊन नक्कीच त्यांनी कविता लिहिण्यास, कविता सादर करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याही प्रथमच ऑनस्क्रीन तुमच्यापर्यंत येत आहेत. तर चला जाऊया नेहाजींची ही कविता ऐकण्यासाठी. बघूया नेहाजी आपल्यापर्यंत काय सादर करतात. माझे नाव नेहा वैभव पाटील, मुक्कामवळ पोस्ट राहणार तालुका भिवंडी आणि
आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे ते वाफ्यातलं रोपटं. ते वाफ्यातलं रोपटं. मुलगी म्हणजे काय असते? मुलगी म्हणजे काय असते? वाफ्यातलं ते रोपटं असते. मुलगी म्हणजे काय असते? वाफ्यातलं ते रोपटं असते. त्या वाफ्यातील रोपट्याचं आणि त्या मुलीचं काहीतरी जवळचं नातं असावं, नाहीतर दोघांचंही जीवन एक समान का असावं? त्या वाफ्यातील रोपट्याचं कसं असतं तसंच काहीसं त्या मुलीचंही असतं. त्या वाफ्यातील रोपट्याचं कसं असतं तसंच काहीसं त्या मुलीचंही असतं. उगवायचं एकीकडे आणि बहरायचं मात्र दुसरीकडे. उगवायचं एकीकडे आणि बहरायचं मात्र दुसरीकडे. त्या रोपट्याला कसं त्या वाफ्यात अगदी भरल्यासारखं वाटत असतं. त्या रोपट्याला कसं त्या वाफ्यात अगदी भरल्यासारखं वाटत असतं तसंच काहीसं त्या मुलीलाही वाटत असतं. तसंच काहीसं त्या मुलीलाही वाटत असतं. पण ते रोपटं तग धरेल असं वाटलं की ते का वेगळ्याच ठिकाणी लावलं जातं. असंच काहीसं होत असतं तिच्याही बाबतीत. असंच काहीसं होत असतं तिच्याही बाबतीत. तिचंही त्या रोपाप्रमाणेच तग धरण्या अगोदरच का काढलं जावं. म्हणून म्हणते ही नेहा, वाफ्यातलं ते रोपटं आहे. आत्ताच वाफ्यातून वेगळं झालं आहे. दुसऱ्या ठिकाणी लावा त्याला. परंतु तिथे मूळ रोवायला वेळ द्या त्याला. मग बघा वृक्षाप्रमाणे बहरेल ते. मायेनं प्रेमानं बांधेल आपलं घरटं ते. ते वाफ्यातलं रोपटं. ते वाफ्यातलं रोपटं. नमस्कार. तर मित्र, त्यानंतर आपण जाऊया पुढच्या कवितेकडे. ही पुढची कविता आपल्यापर्यंत सादर करणारे कवी आहेत, पेशाने डॉक्टर आहेत, तरुण तडफदार, नव्या दमाचे नव्या रक्ताचे कवी. खरं म्हणजे त्यांची ही पहिलीच कविता आहे आणि पहिलीच कविता लिहिल्यानंतर ते तुमच्या पुढे ऑनस्क्रीन आलेले आहेत. निरामय हॉस्पिटलमध्ये जे स्वतः कार्यरत आहेत असे डॉक्टर भूपेश चिकणे त्यांनी हा पहिलाच प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये प्रियकर आणि प्रेयसी यांची मनस्थिती काय असेल हे आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत आपले पुढचे कवी डॉक्टर भूपेश चिकणे. नमस्कार मित्रांनो. सध्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीमुळं सगळ्यांची वाईट अवस्था झाली असतानाच मात्र एकीकडं प्रेमयुगून आपल्या प्रियकराला भेटायला आतुर आहेत. त्यांना त्यांच्या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी मी तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे कधी कधी असंही वागावं. उशीर झालाच तिला कधी तिच्यावर खोटं रागावं. उशीर झालाच तिला कधी तिच्यावर खोटं रागावं. थोडा वेळ का होईना मग तिच्यासोबत भांडावं. चांदण्याच्या प्रकाशात तिच्याकडे एकटक पाहावं. लाजलीच जर ती कधी तिचा हात हळूच धरावं. पावसाच्या थेंबासारखं कधी कधी आपणही तिला बिळगावं. अथांग सागरासारखं मग तिला मिठीत भरावं. आकाशात प्रचंड भरारी घेऊन कधी कधी तिच्या स्वप्नातही उडावं. तिच्या स्वप्नांसाठी मग कधी कधी आपणही झुरावं. आपल्या प्रेमाचे मग तिला कधी कधी इतकं वेड लागावं. नसलोच जवळ कधी आपण अश्रू बनून डोळ्यातून उरावं. तिच्या मनाला समजून कधी कधी असंही वागावं. तिच्यासाठी मग स्वर्गही 2 बोटांवर उडावं. खरंच कधी कधी असंही वागावं. धन्यवाद.
तर उत्तरोत्तर अतिशय रंगतदार होत चाललेल्या या काव्य मैफिलीमध्ये मित्र पुढचे कवी येत आहेत कवी विनायक म्हात्रे. विनायक म्हात्रे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते स्वतः कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक भान नेहमीच ठेवून असतात आणि समाज कार्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांचाही हा पहिलाच प्रयत्न आहे. ऑन स्क्रीन ते पहिल्यांदाच काव्यरसिक प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. तर नक्कीच विनायक म्हात्रे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठली कविता आपल्यासाठी आणलेली, कुठल्या कवितेची पर्वणी आपल्यासाठी आणलेली, चला तर पाहूया, ऐकूया कवी विनायक म्हात्रे यांना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनायक म्हात्रे, राहणार कोपर भिवंडी. तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. लक्ष देऊन. विचार नव्हता केला असं काय होईल, विचार नव्हता केला असं काय होईल. चीनशी आलेला कोरोना आज पूर्ण देशभर पसरल, चीनशी आलेला कोरोना आज पूर्ण देशात पसरल. पोरांना लागल्या सुट्ट्या न शाळेचं वर्ष गेला फुकाट, पोरांना लागल्या सुट्ट्या न शाळेचं वर्ष गेला फुकाट. लोकांचं कामधंदा उलं बंद न घरान बसल्यान मुकाट. आता काही खरं नाही आपला, आता काही खरा नाही आपला. खावा पिवाचं वांद होल्यान, रोजचे रोज खावाचं मटण न मावरा. आता सुकट न वाकट्यान दिवस चालले. आता तरी सांग यो मोदी, लॉकडाऊन खपाचं का नाही. खिसवलं खाली, आता रुपया पण वरला नाही. एक सांगू का तुम्हाला, कोरोनाने एक काम चांगला केला. एक सांगू का तुम्हाला, कोरोनाने एक काम चांगला केला. घरची समधी होती ज्याचे त्याचे कामान आज प्रत्येकाला वेळ भेटायला.